राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे विधान भवनात तीव्र पडसाद उमटले। दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधान भवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी झाली आहे आणि यामुळे विधान भवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। विधान भवन परिसरात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी महसूल मंत्री बावनकुळेंशी बातचीत केली आणि त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावून घेतलं। विधान भवन परिसरातील हाणामारीची घटना चुकीची असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। राड्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली। विधान भवनातल्या पोलिसांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अहवाल मागवलाय। मकोकातील आरोपी विधान भवनात येऊन हाणामारी करतात, आपल्याला मारण्याचा प्लॅन होता असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। गेल्या 3 दिवसांपासून नजर ठेवली जाते, शिवीगाळ आणि धमकीचे मेसेजही येत आहेत असं आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। मुख्यमंत्री हे प्रकरण गांभीर्याने घेतील अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली। सभागृहाची एक मान मर्यादा आहे, एवढ्या वर्षात आम्ही कधीही असा प्रकार पाहिला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पाठराखण करतात असा आरोप करत काँग्रेस नेता यशोमती ठाकूर विधान भवनातील राड्या प्रकरणी बोलताना दिसल्या। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। त्रिभाषा धोरण, हिंदी सक्तीबाबत ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झालेली आहे। हिंदीची सक्ती हवी कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। हेच पुस्तक समिती अध्यक्ष नरेंद्र जाधवांना द्यावं असंही ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। तर विरोधी पक्ष नेतेपदाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार या 3 नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्यपालांची भेट घेण्याबाबत या भेटीत चर्चा झाली। मालेगाव शहरातील 27 अवैध कत्तलखाने आणि त्यातून नदीत सोडल्या जाणाऱ्या रक्तमिश्रित पाण्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला आणि याबद्दल भाजप आमदार विक्रांत पाटील लक्षवेधी त्यांनी मांडली। आणि दरम्यान अवैध कत्तलखान्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना जात प्रमाणपत्राबाबत नोटीस बजावण्यात आली आहे। हनुमंतराव डोळस यांनी जानकरांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली। या प्रकरणात 30 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास जानकरांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे। आमदार संजय गायकवाडांची जीप पुन्हा एकदा घसरली। गायकवाडांनी अनिल परबांना रानडुक्कर असं म्हटलं आणि त्यामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे। विधानसभेत नाना पटोलेंनी पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला। नाना पटोलेंनी पेनड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप संदर्भात सरकार गंभीर नसल्याचाही आरोप केला। सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्यांच्या हातात तुतारी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात कासरे आहेत, त्यामुळे पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल। तर बैलगाडीचे बैल कोण हे मी सांगू शकत नाही असं खळबळजनक विधान विजय वडेट्टीवार यांनी केले। वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं। ठाकरेंना सत्तेची ऑफर देणं ही वैचारिक दिवाळखोरी आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवरून राऊतांनी टोला लगावला। उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळल्यानं चर्चांना उधाण आलेलं होतं आणि त्यावरच संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। एकनाथ शिंदेंना मांडीवर घेऊन बसायला हवं होतं का असा खोचक टोला त्यांनी लगावला। उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीचा नवा टीजर जारी करण्यात आला। मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड भाष्य केलेलं आहे आणि तर संजय राऊत यांनी हा टीजर जारी केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी शरद पवारांच्या याचिकेवर येत्या 22 जुलैला सुनावणी पार पडणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। मी देखील लाडकी बहीण आहे, मला तुम्ही कधी न्याय देणार असा हतबल सवाल मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला आहे। तर परळीतील बंगल्यावरून फोन आल्यानं तपास थांबलाय असा धक्कादायक आरोपही ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मालेगावात उमटताना पाहायला मिळत आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत आंदोलन केलं आणि यावेळी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली।
पुण्यात प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली। पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील कोथरूड परिसरात बॅनरबाजी करण्यात आली। आम्ही पुरोगामी विचारांसोबत प्रवीण दादांसोबत असा आशय या बॅनर्सवर झळकला। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीचा फैसला धर्मदाय आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे। दोन्ही निवडणुकीची प्रक्रिया केल्यानंतर निवडणूक आयोग फैसला करणार आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या उपस्थितीत कुस्तीगीर परिषदेची बैठकही पार पडली। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेला जामीन मंजूर झाला। 20,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला। दीपक काटेला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। वाल्मिक कराड आणि टोळीने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला संपवल्याचा आरोप विजयसिंह बांगर यांनी केलाय। तर कराडने जेलमध्ये राहून 42 गुन्हेगारांचा जामीन केल्याचंही ते बांगरांनी म्हटलंय। तुळजापुरात सरकारी अधिकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन पासची खैरात वाटण्यात आली। गेल्या 2 महिन्यात 886 अधिकाऱ्यांनी निःशुल्क दर्शन घेतलं। सामान्य भाविक देवीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभं राहून त्रस्त झाले। हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ताऊबाई चव्हाण या विवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला। 5 लाख रुपये हुंडा लग्नात देण्यात आला होता, पण 1 लाख रुपयासाठी विष पाजून हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला। ठाण्याच्या ऋतू एन्क्लेव्ह आनंदनगर सिग्नल इथल्या गृहसंकुलात वृक्षतोडीचं काम सुरू आहे आणि यातील बऱ्याच झाडांवर पक्ष्यांची घरटी आहेत। मात्र या झाडांची कत्तल होत असताना पक्ष्यांची घरटी जमिनीवर पडली आणि यामध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाला। बरेच पक्षी मृत्युमुखी पडल्यामुळे पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। हिंजवडी परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असून माण गावातील बांधकामं हटवली जात आहेत। मालाडहून गांधिवलीकडे निघालेल्या एका व्यक्तीचा लॅपटॉप रिक्षामध्ये राहिला होता आणि दरम्यान रिक्षा चालकाने पोलिसांशी संपर्क साधत लॅपटॉप पोलिसांकडे सुपूर्द केला। दरम्यान गांधिवली पोलिसांनी मूळ मालकाला लॅपटॉप 1 तासातच परत केला। पुण्यातील भिडे पूल बंद असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। भिडे पूल बंद असल्यानं वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त झालेत, त्यामुळे तातडीनं हा पूल सुरू करण्याची मागणी जी आहे ती नागरिकांनी केली। नागपूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर आणि अतिवृष्टीनंतर निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा भंडाऱ्यातील गावांना चांगलाच फटका बसला। मात्र गणेशपूर, बेला आणि भोजापूर या 3 गावांना पूरबाधितांच्या पुनर्वसनाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करत पूरबाधित पुनर्वसनाच्या मागणीसाठी एकवटले। घनसावंगीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। मागील 20 दिवसात जालन्यात पावसानं पाठ फिरवली होती, मात्र पावसाच्या पुनरागमनानं सर्वांनाच दिलासा मिळाला।